नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ हा केशर आंबा कलम कसा करावा याविषयी आहे। पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात राहणारे महादेव होवाळ हे वेगवेगळ्या फळझाडांना कलम करून देण्याचा व्यवसाय करतात। चला तर मग जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती। महादेव होवाळ हे प्रामुख्याने आंबा, चिक्कू, सीताफळ, जांभळ, आवळा इत्यादी प्रकारच्या झाडांना कलम करून देतात। केशर आंब्याच्या कलमाविषयी बोलताना ते सांगतात की कलमासाठी काडी निवडताना त्या काडीची पूर्णतः वाढ झालेली असावी। त्याचबरोबर शेंड्याला जी लालसर पानं असतात त्याचं रूपांतर काळसर हिरव्या पानात झालेलं असावं। तसेच डोळा परिपक्व असावा, अशा प्रकारच्या काडीची निवड करावी। काडी काढून घेतल्यानंतर काडीच्या खालच्या बाजूची 2-3 पानं काढून टाकावीत। त्याचबरोबर वरच्या भागातील पान देठापासून खुडून घ्यावीत। त्यानंतर ज्या आंबट आंब्याच्या झाडाला आपण कलम करणार आहोत त्या झाडाला कट मारून मध्य सेंटर करून काप करून घ्यावा। त्यानंतर केशरची जी काडी आहे तिला दोन्ही बाजूने काप करून घ्यावा। अगदी फेसोफेस आंबट आंब्याच्या रोपामध्ये केशर आंब्याची काडी बसेल असा काप करून घ्यावा। काडी व्यवस्थित बसल्याची खात्री करून दोन्ही काड्यांना चौफेर कलम पट्टी गुंडाळून घ्यावी। अशा पद्धतीने आपल्या केशर आंब्याची कलम प्रक्रिया पूर्ण होते। कलम केल्यापासून साधारणतः 20-21 दिवसामध्ये कलम फुटायला सुरुवात होते। कलम करताना दोन्ही रोपांची काडी व्यवस्थित मॅच झाली तर कलम चांगल्या प्रकारे फुटतो व झाडाची वाढ व्यवस्थित होते। छोट्या रोपांना ज्या पद्धतीने कलम करता येतं त्याच पद्धतीने 4-5 फांद्या असणाऱ्या झाडालाही कलम करता येतं। झाडाला जेवढ्या फांद्या आहेत त्या प्रत्येकी फांदीला कलम करून घ्यावा लागतो आणि मग त्या झाडाचं केशर आंब्याच्या झाडात रूपांतर होतं असं महादेव ओवाळ सांगतात। तर शेतकरी बंधूंनो, ही केशर आंबा कलम करण्याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।